नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। कोणी उठायचं महापौर डॉक्टर करा, डॉक्टरचे बार कुठे डॉक्टर होता सांग, त्याला मार्क नको कटवान घ्या। 48% मार्क पडले ते अडपाटाला 8 लाख घालते, कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला? त्याला भेजायच नाही, खराब भेजायचं ते। आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू, काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय, काला करतो प्रयत्न, ते अडपाट ते 48% मार्क पडले ते 8 ला घातलं पाहिजे, त्यानं झक मारली मेडिकलला घातलं, कशाचे जोराव पैसे, त्याला भेज आहे का? ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल, काला माणसं नीट होती, त्यालाच भेजा नाही। त्याच्याकडे पेशंट गेला का त्यांना लगेच पहिला दणका, झोपा, उभ्या ना काही नाहीच, झोपा, पहिला दणका, झोपा, झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप, ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, वडा परत, सोडा मोकळं, वडा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, मॅक पहा, काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का? काय होतं? आणि लगेच कागद आणि पेन घ्या, कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहतात, ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती। सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा, उभ्या ना काही नाहीच, काला माणसं नीट होती लो। काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज। याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली, याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला। भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना, बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली। परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय? आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने? पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का, आता परत घोटाळा नाही करायचा, आता बनवूनच दाखवतो बाळ। पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, लिहून घ्या, पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं, ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी, म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही। डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो। हा कितो महिना लागला आता, चला गाड्यांना नाही, 4था लागला घ्या। हा ऐका, आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन, कीर्तनात लवकर पोरं होत्या। पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, 4थ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं, 5व्या महिन्यात त्वचा येते स्किन, 6व्या महिन्यात महिला मंडळ, बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं, ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते। त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही, उगाच बायको दवाखान्यात त्यान पंप विसरून या, पटकन पुढे जातो। 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं, आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ। 9वा अध्याय, मातेच्या उदरकोरी पचून विष्णेच्या दात्री, आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते, बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते, हात गार पाण्यानं, असं बाळावर शिपडते, शिपडावं लागतं, तो शिपडला का ते कार्ट सावध होतं, आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घे नाही, मी आता बाहेर आलोय। आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते, म्हणून बाळ बाहेर आल्यावर ओवी, अध्याय नंबर 18, ओवी नंबर 100, देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी, आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते, म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं, त्याच्या बापाला सुद्धा 5वीपर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं, त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते,
पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला. सटवीनं ते बंद करून टाकलेलं आहे कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भाताव सुद्धा दारूच ओतली तेव्हा कावळ्याने डिरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्यावर उचका खरं सांगतो का लबाड्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो गुतला मायेत, त्याच्यामुळं तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा. आता मूळ कोण आहे? शिव. मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली? माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका. हा होता ब्रह्म. याला आजीने एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का? तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला? तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी, तू, तुझा. हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत? आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी, ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था आहे येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, अय भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केलं ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पळ, प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको शिवदा जीवनात 3 अंकी नाटक करते.
माणसाची बायकोसुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतं. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. ओरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरगं नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घ्यायचा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. कारबा म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. काला नगरपालिका अवलंबून राजी. तो नवरा लई नोटावाला येतं. 1 पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2 वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 आटल्यानं 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईटही नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकून? ऐ ऐ बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती.
खरं आहे का खोटं आहे? हे इंद्रिकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. एक तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपरे पेटवायला, आंदोलनं करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. फुटा उपटन पण खुटी निघायची नाही. हो, 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला अटक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं. पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना, कर ना. पण तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणलं ते आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला तरस देण्यासाठी, कोणाची मापं काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरगं कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी पारवायला नवीन पद्धत आणली. आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझाटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलातली कुठं? त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूती आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटं आहे? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटं आहे? मग वाटोळं याच्यामुळं झालं. पुरींचं हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती. हा क्लास भरतो कुठं बा हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक, अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार.
पुरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली, ऊत आला ह्या नालायकांना उभ्यानं जेवण, आणि ते वरड नालायक ताटली हातात घेतं भात पान एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसा झालाय लांबकुळा, आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात मी काकडा केला पण कसा, देह जावाती वारा हो, 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 देह जावाती वारा हो. चरणन सोडी सर्वदा, चरणन सोडी सर्वदा हो, चरणन सोडी सर्वदा, चरणन सोडी सर्वदा हो. आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश, घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून आला. प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवे 12व्या अध्यायात मोक्ष देऊन उदार होय की काशी शरीर ते ठाई वेच की जे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रस्सा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचार
घरात तसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच आणि मी काशीचं लपाट्यावर सगळे महाराजांची भाषा आहे वाराणसी गया पाहिली आता लागला करंट तुम्हाला मगाचा एका शिवीजीला दीड तास देव चोळून काय करतो एकानं देव चोळले कुत्रा आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला काय ए त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही काय करते त्याला गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा पण गडी नाही ना माहिती यादी आता यादी नीट आहे का आता यादी नीट आहे का साबरीचा वन लावून फायदा नाही साबरीचा वन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचा सड फायद्याचा नाही चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही पुन्हा ऐका 4 वाक्य वार्याचं धावणं कधी स्थिर नाही शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही पुरावा 18वा अध्याय वार्याचे धावणे का शेळीचे चरणे बालकाचे मन का चोरीचे धान पुन्हा ऐका 3 जेवढं घुसेल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपडा साप सुको करता तो कहता मारता गुनाते नरमे फमे फेम को पादयाते घासे घोसा घोसे ना घोसा पाहे नरपते मग देव येतो बदला घेतल्याशिवाय काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहींना इतकी पोर झोपाय जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या नाही काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसला चमक निघली 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही साखर डायबिटीस वांग मुळव्याध काही माणसं चालू चालू मेली काही लाख गाव कटाळलंय मरणच पाहुणेच भेटायचे बंद झाले अवलाद जाईना ते भेटाता कोण उलट्या पाहुण्याने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून मरणच नुसता उताना पडेल खाटाव खात नाही पित नाही पाहतो नुसता पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू पिठलं थोडा रसा तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाल इबादत कर ले तू लाल करे रखवाले तू लाल इबादत ले तू लाल करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली काय डीजे लावायची गरज अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचंय मग हे घर कसं आहे जिंदगी जिंदगी एक किराए का घर है
खाणी तयार झाल्या, इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. असा माणूस तयार करायचा ठरवला आणि कसा झाला तयार, आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. आता माणूस तयार करायचं ठरवलं, मग आता स्त्री पुरुष एकत्र आली. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, स्त्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या, माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं, अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं, इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50. 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उतानं पडण्यात. मेला ना माझ्या. काय केलं म्या, काय केलं नाही तो. बस. आणि माणूस तयार करायचा ठरला, कसा तयार झाला ऐका. आता स्त्री पुरुष संघ झाला. महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका. स्त्री संघ झाला. स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून पुढे हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ कशी होते ऐका. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो, स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर संतती खराब, बेवडी आणि नालायक निघते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का. तसं नाही, टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाले याला काही पुरावा, एका मिनिटात पुरावा. आपले पुराव्याची नव्यांची नाही आहे, पुरावा एका मिनिटात. पुलस्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता, आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. पुढे ऐका. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केलता, तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता, आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संघ केलता, तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला आला. असं कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, बाबाची पेंड आहे का. कोणी उठायचं माया काही नाही. 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असा शिकली, वांग येत नाही त्यांना काही. फक्त खऱ्याची आई मेली. नाही काढ नाही, राहू दे ते आता, राहू दे. तुम्ही त्यांची हौसच होते आज. कार्यक्रम बंद केला, राहू दे, राहू दे. इकडे या तुम्ही, राहू दे त्यांना. कॅमेरे राहू दे, तिथे कॅमेरे राहू दे. थोडं अरे जागा नाही तर विक्षेप झाला कीर्तनाला. काय तुमचं चाललंय? जागत नाही, माग आहे बी. घ्या बसून. राहू दे. तुम्ही या इकडं. अहो मी 21 वेळा सांगितलं तरी तुम्ही आमच्या किंमत, कुत्र्याच्या शब्दाला किंमत आमच्या देत नाही, तुम्ही कशाला देता. आम्ही 21 वेळा म्हणलो कॅमेरे बंद करा, तरी तुम्ही खुन्नस म्हणून चालूच ठेवली. म्हणलो कशाला सांगितलं तुम्हाला जिरवायची ते आमची. म्हणलो का राहू दे ते इकडं करते, इकडं कर माझ्याकडे. आता होऊन देच. फिरव इकडे फिरव. तुम्हाला जर आमची किंमतच नाही तर आम्ही का तुमचं वजन करा. राहू दे ते, बंद करू नका आता अजिबात बंद करू नका. सगळे चालू राहू द्या कॅमेरे. अहो मी 21 वेळा म्हणलं महाराज तुम्ही एवढ्या समाजात आमचं ऐकत नाही, तुम्हाला काय सांग त्याच्यात काय एवढं विशेष. राहू दे ते माझ्याकडेच करते. हां बंद नका करू. आता काय उपयोग आहे त्याचा. एवढ्या समाजात त्यांनी आपला अपमान करायचा आणि मग मागून पॉलिसी करायची, बंद करायची. मी 10,000 लोक सांगायचं बंद करा म्हणून, त्यांनी ऐकायचं नाही. त्यांनी एकमेकाला खुनवायचं बोटाने. चालू दे.
मला काय मिळालं 3ऱ्या मिनिटात कीर्तन संपलं आता म्हणजे सगळंच होईल तुमचं कॅमेरे होती ना काही होती विठाल नको नको राहू दे चालूच बंद चालू नाही कीर्तनच 3 मिनिटात बंद विठाला 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 हा ज्ञानदेव आहे देव एक 5 मिनिटात ऐका फक्त 5 मिनिटात मोकळं करतो तुम्हाला ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे ज्ञानदेव आहे हे ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे ज्ञानच देव आहे ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा एक 5-6 मिनिटात अर्थ सांगतो आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला ज्ञान ज्ञानदेव आहे वैराग्य नामदेवराय तुकोबर आहेत आणि भक्ती नामदेवराय नामदेवराय कोण लहान आले पोरांना मी प्रश्न विचारित होतो मंदिर फिरलं आता बोलत जायचं फक्त देव बोलला नामदेव महाराज देव जेवला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज दगडाला हात लावलं परी झाला नामदेव महाराज 14च्या 14 माणसांनी संगत समाधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र 5व्या मिनिटात मिटवायचं म्हणलं 3 मिनिटात चरित्र फक्त एकदा फास्टमध्ये देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव जेवला नामदेव महाराज देव दूध प्याला नामदेव महाराज कीर्तनात देव नाचला नामदेव महाराज मंदिर फिरलं नामदेव महाराज मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज दगडाला हात लावल्याबरोबर परीत झाला नामदेव महाराज विसोबा खेचर भेटले नामदेव महाराज संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि 14च्या 14 माणसांनी संगत समाधी घेतली नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे कडवे 4 आहेत आणि ह्या अभंगात नामदेवराया नियम करतात पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा 3 मिनिटात आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या वतीने आज माऊली कृपा वारकरी संप्रदाय भजनी मंडळ सावरकर नगर बाळा टिटवाळा पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ टिटवाळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष कार्यक्रमाचे देणगी देणारे वर्गणी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला पंगत घालणारे अन्नदाते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काकडा आरती सांगत्याच्या 16व्या वर्षाच्या कीर्तनाला गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि काकड्याच्या कीर्तनातल्या सांगतेच्या कीर्तनाला सुरुवात सांगतेचे कीर्तन काकडा काय भानगड आहे एका मिनिटामध्ये सांगतो पटकन आणि तो कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे महिला मंडळ पहिला प्रश्न पटकन महिन्याचे दिवस किती पटकन हा मला पटकन 30 सावध राहावर का आता काकड्यावर यायचं आपल्याला काकडा एका मिनिटात सांग 4थ्या मिनिटात काकडा संपलं 5व्या मिनिटात कीर्तन संपलं फक्त काकडा सांगतो तुम्हाला ऐका महिन्याचे दिवस 30चा अर्धा भाग 15 पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य मग वर्षाला शुद्ध किती मालकरी काय माणसं अरे महिन्याला दिवस किती आजारी एक तुम्ही महिन्याला दिवस किती 30चा अर्धा भाग 15 पहिल्या भागाला म्हणतात शुद्ध दुसऱ्या भागाला म्हणतात वद्य मग वर्षाला शुद्ध किती 12 आणि वद्य किती 12 शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या मग वर्षाला पौर्णिमा किती पौर्णिमा किती 12 मग हे लिहून 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात पण थोडं गुतवतो पटकन मोकळं करतो 12 पौर्णिमा पटकन आहे का एका मिनिटात पहिली पौर्णिमा हनुमान जयंती पहिली पौर्णिमा हनुमान जयंती दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा 5वी पौर्णिमा नारळी पौर्णिमा 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा 7वी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा 12वी पौर्णिमा होळी झालेला पौर्णिमा मग वर्षाला अमावस्या किती पटकन 12 अमावस्यातल्या 3 अमावस्या सणाच्या आहेत पटकन ऐका एका अमावस्याला शनीचा जन्म आहे एका अमावस्याला शनीचा जन्म आहे एका अमावस्याला लक्ष्मी पूजायची आहे एका अमावस्याला बैल पूजायचा आहे एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेटार्स अँड बेवडा तो दारुड्यांचा सगळ्यात मोठा सण हा गटार अमावस्या आता पौर्णिमा किती झाल्या 12 अमावस्या किती झाल्या 12 लई सावध राहा बरं का दाढी जातकाल अमावस्या किती झाल्या 12 पौर्णिमा झाल्या 12 मग बोला मालकरी मंडळी वर्षाला प्रतिपदा किती प्रतिपदा किती
अरे 12 कश काय राहतील महिन्याला 2 24 फार वाटलं झालं. कोण तपास करते महाराज? लाल खून पाहिजे मटण आणायचं. कॅलेंडरला लहान खेळून दुसली का रस्सा. ऐका आता पौर्णिमा 12 अमुष्य 12 प्रतिपदा ऐका बरं का आता. प्रतिपदा 24 मधल्या सणाच्या 3 1 सणाच्या 2 1 बलिप्रतिपदा 2 गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3 धर्मनाथ बीज धर्मनाथ बीज तुकाराम बीज भाऊ बीज. तृतीया 24 सणाच्या 2 अक्षय तृतीया हरतालिका. चतुर्थ्या 24 चतुर्थ्या 23 सणाची 1च मंगळवारी आली तर अंगारखी नाही तर सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 5 मोजा पटकन सांगा. महिला मंडळ पंचम्या सांगा पटकन. मी मोजितो तुम्ही सांगा पटकन. नागपंचमी ऋषीपंचमी 2 झाल्या. रंगपंचमी 3 झाली. वसंत पंचमी 4 झाल्या. 1 राहिली आता. नागपंचमी 1 रंगपंचमी 2 ऋषीपंचमी 3 ललित पांडव पंचमी 4 ललित पंचमी 5 आणि वसंत पंचमी 6 झाल्या. पुरुष मंडळी षष्ट्या बोला पटकन गंधावाले. काय तपास करायचं का आम्ही मोकार देव चोळायचे कवर आहे मी सकाळी. ऐका षष्ट्या सांगा. 3 षष्ट्या आहेत. नाच षष्टी नीट ऐका. तुम्ही 2च षष्ट्या सांगणार आहे मला. नाच षष्टी चंपा षष्टी. तिसरी षष्टी तुम्हाला माहीतच नाही. ऐका आता नाच षष्टी. विठाला 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 घ्या बसून घ्या. पांढरे साहेब बसा बसा. नाच षष्टी श्रिया षष्टी. श्रिया षष्टी तुमच्या ध्यानात नव्हती. नाच षष्टी श्रिया षष्टी आणि चंपा षष्टी झाल्या. माता अष्टमी बोला पटकन महिला मंडळ. गोकुळाष्टमी 1च झाली. अरे गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी 1च झाली ना. करेक्ट. वा 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 वा. तुम्ही कीर्तन नाही होऊन देणार महाराज. तुमची गाठच कोणून पडली माझी. आज कोण आलं तर तारीख घ्यायला. परत यायचं नाही बरं का आपल्याकडं. मी महाराज होईपर्यंत यायचं नाही तुम्ही तारीख घ्यायला. एक तर पहिली जिरवली कॅमेरेवाल्याने ना आता ही बुळबुळ मध्ये सुरू झाली. काय उपयोग आहे त्याचा. विठाला 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 विठाला. कालाष्टमी दुर्गाष्टमी कृष्णाष्टमी. एका अष्टमीला कृष्णाचा जन्म आहे. एका अष्टमीला कालभैरवाचा जन्म आहे. आता मजा नाही राहिली त्याच्यात. आता काय एका अष्टमीला कालभैरवाचा जन्म आहे. कालाष्टमी कृष्णाष्टमी आणि दुर्गाष्टमी. नवम्या 3 रामनवमी अविद्वा नवमी आणि महानवमी. दसम्या 2 दसरा आणि माघ शुद्ध दशमी. एकादशी 24 सगळ्या पवित्र. द्वादशी 23 सगळ्या पवित्र. धनत्रयोदशी 1 आणि चतुर्दशा 4 आनंद चतुर्दशी नरक चतुर्दशी. आणि रात्री होती ती. रात्रीच्या चतुर्दशीचं नाव सांगा.
चतुर्दशी और रात्री चतुर्दशी होती. टाळकरी ऐका आता ऐका. नरक चतुर्दशी, आनंद चतुर्दशी आणि रात्री होती ती वैकुंठ चतुर्दशी. आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी येते ती त्रिपुरारी पौर्णिमा. त्या दिवशी होते कार्तिक स्नान समाप्ती. अख्खा कार्तिक सांगितलं तुम्हाला असा. तुम्ही का याचा विचार केला काकडा असा राहतो. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो 4 महिन्याचा काळ आहे याला चतुर्मास काकडा म्हणतात. आणि चतुर्मास काकड्याच्या सांगतेला काकड्याचा अनुभव नामदेवराय सांगतात.